नमस्कार, मी फराह खान साम संवाद या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। मंडळी, महाराष्ट्रामध्ये सहकाराचं क्षेत्र हे खूप मोठं आहे आणि या सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणण्यामध्ये सहकारी मध्यवर्ती सहकारी बँकेचं योगदान हे खूप मोठं आहे आणि त्यापैकीच एक बँक म्हणजे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक। आणि त्यामुळे साम संवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत दी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्याशी। सर, आपलं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार। तर या ठिकाणी सर बसलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपल्या प्रश्नांची उत्तरं घ्यायची आहेत। खरं तर सर, आपण चर्चेला सुरुवात करतोय आणि त्याच्यामध्ये जर ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेविषयी बोलायचं झालं तर जो मुरबाड ते नगरपर्यंत ठाणे आणि पालघर जिल्हा हा पसरलेला आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की तिथं ग्रामीण जो विभाग आहे तो जास्त आहे, ग्रामीण लोकसंख्या जास्त आहे आणि त्याचबरोबर काही ठिकाणी शहरी भाग देखील येतो। तर मग हे जे दोन एक म्हणता येईल की दोन विभाग आहेत, त्यांच्या जे राहणीमान असेल किंवा जीवनमान हे वेगवेगळं आहे, आर्थिक परिस्थिती देखील एकमेकांशी भिन्न आहे। मग अशा स्थितीमध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याचं कामकाज कसं चालतं? ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना झाली आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना या ठिकाणी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे आजच्या मितीत जर आर्थिक परिस्थिती बघितली, सांपत्तिक स्थिती जर बघितली तर 6500 कोटीच्या आज ठेवी आहेत आपल्याकडे आणि त्यामानाने 2900 कोटीची कर्ज आहेत। आज या ठिकाणी जर तुम्ही विचार करायला गेलेत तर साधारणतः 42 कोटीपर्यंत आपल्याकडे आपलं शेअर कॅपिटल आहे आणि नेटवर्थ आपलं आहे 832 कोटीचं। 7900 कोटीचं खेळतं भांडवल आपल्याकडे आहे। गेल्या 31 मार्च 2018चा जर आपण आर्थिक संपत्ती जर विचार केला तर बँकेने साधारणतः 130 कोटीपर्यंत ढोबळ नफा कमावलेला आहे आणि 30 कोटीपर्यंत नेट नफा आहे आपल्याकडे। जर बँकेच्या वसुलीच्या संदर्भामध्ये NPAच्या संदर्भामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर 93 कोटी रुपये हा बँकेचा NPA आहे आणि येणे कर्जाशी जर त्याचं तुम्ही जर तुलना बघायला गेलेत तर 4.58% एवढा आपला ढोबळ NPA आहे। परंतु एक सांगायला आनंद वाटतो की आपल्या बँकेचा नेट NPA हा 0% आहे। आणि ठाणे आणि पालघर तुम्ही म्हणालात की मुरबाडपासून अशा परिस्थितीमध्ये ठाणे आणि पालघर हे दोन्ही जिल्हे आहेत। या दोन्ही जिल्ह्यामध्ये सागरी, नागरी आणि डोंगरी अशा तिन्ही विभागामध्ये हा दोन्ही जिल्हे विस्तारलेले आहेत आणि वेगवेगळ्या विभागातल्या वेगवेगळ्या समस्या आहेत। अच्छा, मग त्याच्यामध्ये देखील या बँकेचं कामकाज हे चाललेलं असतं। मात्र आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे आजकालचं जे स्पर्धात्मक युग आहे त्याच्यामध्ये खाजगी बँकेच्या तुलनेत ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं जे कामकाज आहे किंवा त्याचा जो प्रवास आहे तो कसा आहे? बघा, आता कसं आहे, बँकिंग क्षेत्रामध्ये जर तुम्ही आज बघायला गेलात तर अनेक वाढती स्पर्धा आहे। अनेक बँका आलेल्या आहेत, खेडोपाडी बँकांचं जाळं पोचलेलं आहे। परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाडचा काही ग्रामीण भाग असेल, जव्हार मोखाड्याचा काही ग्रामीण भाग असेल, आदिवासी विभाग बहुल असेल, वसई, विरार, नाला सोपारा, ठाणे, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, बदलापूर या विभागामध्ये शहरी भाग आहे। या दोन्ही ठिकाणी काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला समस्यांना सामोरे जावं लागते। पण आज आमची दोन्ही जिल्ह्यामध्ये खेडोपाडी आमच्या शाखा पोहोचलेल्या आहेत। आज आम्ही 111 शाखा आहेत, एक हेड ऑफिस आहे आमचं आणि 1344 कर्मचारी आहेत। आणि खेडोपाडी लोकांना जर सेवा द्यायची झाली तर दोन्ही जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सेवा खेडोपाडी पोहोचते। सर्वसामान्य आदिवासी गरीब शेतमजूर असेल, मध्यमवर्गीय माणूस असेल किंवा एखादा उद्योजक असेल, या सगळ्यांना सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या पद्धतीच्या योजना बँकेच्या माध्यमातून आणलेल्या आहेत। आणि विशेष सांगायची गोष्ट म्हणजे अशी की महाराष्ट्रातल्या ज्या काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत त्या बँकांच्या मानाने आम्ही आज त्या ठिकाणी बँकेची वाढती स्पर्धा आणि महत्त्व लक्षात घेऊन त्या ठिकाणी आम्ही 5000 स्क्वेअर फूटमध्ये अद्ययावत असं डाटा सेंटर उभं केलेलं आहे। म्हणजे अनेक विधी योजना असतील, मग ते RTGS असतील, NFT असतील किंवा मोबाईल बँकिंगच्या संदर्भामध्ये असतील, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या ग्राहकांना चांगल्या पद्धतीने कशी सेवा करता येईल या दृष्टिकोनातून बँकेचा कसोशीने प्रयत्न चालू आहे। अच्छा, वा, खूप छान। मात्र आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे आजकाल शिक्षण हे खूप गरजेचं झालेलं आहे आणि शिक्षणाशिवाय प्रगती नाहीये। मात्र शिक्षण घ्यायचं असेल आणि जे काही विद्यार्थी आहेत गरीब परिस्थितीमध्ये असतील तर त्यांना पुढचं किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी लोन लागतं, पैसा लागत असतो आणि तो पैसा आहे किंवा लोन आहे त्या प्रायव्हेट बँका देत नाहीत। मग अशा वेळी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भूमिका काय? कसं आहे,
शिक्षण हा तिसरा डोळा आहे म्हणतात, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मला एक तुम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटतं, आवर्जून सांगावंसं वाटतं की ठाणे आणि पालघर जिल्हा तुम्हाला मी नुकताच सांगितल्याप्रमाणे काही आदिवासी बहुल भाग आहे, परंतु एक निश्चित आहे की आदिवासी मुलं जरी असतील किंवा सर्वसामान्य गरीब मुलं जरी असतील किंवा जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळांमध्ये शिकणारी जरी मुलं असतील आणि एका बाजूला कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी मुलं आहेत, शहरामधल्या चांगल्या चांगल्या हायस्कूलमध्ये शिकणारी मुलं आहेत, इंग्रजी माध्यमातून असतील, मराठी माध्यमातून असतील, पण आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये कमी स्किल नाही आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं स्किल आहे. आम्ही आता मध्यंतरी शेतकरी मेळावे घेतले, महिला बचत गटांचे मेळावे घेतले, त्या वेळेला मी त्या स्टेजवरून त्यावेळेला सांगितलेलं आहे की या दोन्ही जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी निधी कमी पडून देणार नाहीत. आता सध्या आमचं धोरण आहे की देशांतर्गत 10 लाखापर्यंत कर्ज आम्ही देतो शिक्षणासाठी. परदेशात जर तुम्हाला शिकायचं असलं तर 20 लाखापर्यंत कर्ज देतो. परंतु गेल्या मासिक सभेमध्ये संचालक मंडळाने, आमच्या संचालक मंडळाच्या माध्यमातून आम्ही एकमताने निर्णय घेत असतो, त्यावेळेला अशी चर्चा झाली की आज शिक्षणाचे जे काही दर वाढलेले आहेत, ज्या शाळांच्या कॉलेजेसच्या ज्या काही फीज वाढलेल्या आहेत, त्या फीजच्या दृष्टिकोनातून ही जी आपण रक्कम देतो ही अतिशय तुटपुंजी आहे. म्हणून येत्या काळामध्ये आम्ही देशांतर्गत 25 लाख रुपये आणि देशाबाहेर 50 लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे शिक्षणासाठी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. प्रयत्न करणार म्हणजे 100% करणार आहोत. ह्याच्यामध्ये तुम्हाला मला एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की आजपर्यंत संचालक मंडळामध्ये ज्या काही आमच्याकडे शैक्षणिक कर्जाच्या जे काही प्रकरणं आली त्याच्यामध्ये मी अभिमानाने सांगेन की आमच्या संचालक मंडळाने एकही प्रकरण रिजेक्ट केलं नाही. आणि दोन्ही जिल्ह्यातल्या पालघर असेल, ठाणे असेल, आदिवासी बहु जिल्हे असतील, सर्वसामान्य शेतमजुराचा जरी मुलगा असेल किंवा मध्यमवर्गीय माणसाचा मुलगा असेल, ह्याने शिकावं, त्याच्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. पैशाची अडचण, खरं शिक्षणाला मूळ अडचण असते पैशाची. सर्वसामान्य गरीब माणसाला असं वाटतं की माझ्या मुलगाकडे गुणवत्ता आहे परंतु माझ्याकडे पैसे नाही आहेत. समोरच्या माणसाकडे पैसे आहेत, त्याचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो, इंजिनियर होऊ शकतो, परदेशात जाऊन शिकू शकतो. माझ्या मुलाकडे पण स्किल्ड आहे, माझा मुलगा हुशार आहे, परंतु माझ्याकडे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मी माझ्या मुलाला शिकू शकत नाही. आज तुमच्या माध्यमातून मी या दोन्ही जिल्ह्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक सांगू इच्छितो की तुम्ही शिका, बँक तुमच्या पाठीशी आहे, पैसा कमी पडू देणार नाही. निश्चितच, म्हणजे शिक्षण ही आजकाल मूलभूत गरजांमध्ये येते आणि त्याच्यापैकीच आणखी एक गरज ती म्हणजे निवाऱ्याची आहे. आणि ठाणे असेल किंवा पालघर जिल्हा आहे त्याच्या तिथं जुन्या ज्या इमारती आहेत त्यांचं पुनर्बांधकामाचा जो मुद्दा आहे तो मोठा आहे. तर त्यासाठी तुम्ही एक रिडेव्हलपमेंट प्लॅन किंवा स्कीम आणली आहे, त्याविषयी काय सांगा? बघा, आज मुंबई असेल, ठाणा असेल, नवी मुंबई, वाशी, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, वसई, विरार, नालासोपारा, जुन्या मोडकळीस आलेल्या ज्या काही इमारती आहेत तिथल्या रहिवाशांचा एक गंभीर प्रश्न बनलेला आहे. कारण त्या मोडकळीस आलेल्या ज्या इमारती आहेत त्याच्या पुनर्बांधणी जर करायची झाली, त्याचं रिडेव्हलपमेंट जर करायचं झालं तर त्या संस्था तेवढ्या सक्षम नसतात. आणि त्या संस्था सक्षम नसल्यामुळे त्या संस्थांना बिल्डरकडे जाण्यापासून पर्याय राहत नाही. आणि एकदा त्या संस्थेचे जर सभासद बिल्डरकडे गेले तर त्यांना मिळणारा जो बेनिफिट आहे तो निश्चितच कमी होतो. आणि या दृष्टिकोनातून आपण असा विचार केला आहे की ज्या पद्धतीने मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरुवात केली त्याच पद्धतीने आपण त्या पद्धतीने सुरुवात करतोय की ज्या जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती आहेत त्या संस्था चालकांना आमचं आव्हान आहे की त्यांनी रिडेव्हलपमेंट जे आहे, पुनर्बांधणी आहे, ती स्वतः करावी. निश्चित. आणि प्रोजेक्टच्या 85% कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आम्ही देतोय. प्रोजेक्टच्या 85% कर्ज आणि 10.5% व्याजाने आम्ही त्यांना कर्ज देण्याचं एक चांगलं धोरण अवलंबलं आहे, जेणेकरून दोन्ही जिल्ह्यामधले जे मध्यमवर्गीय काही लोक आहेत, मध्यमवर्गीय माणूस आहे तो आपल्या जिल्ह्यातला माणूस आहे आणि आपल्या जिल्ह्यातला माणूस आहे त्या दृष्टिकोनातून पालकत्व आपल्याकडे निश्चितच कळत नकळत येतं. त्यांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून ही योजना आम्ही आणलेली आहे. निश्चितच. मात्र आणखी एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शेतकरी कर्जमाफीचा. तर त्याविषयी बँकेची काय भूमिका आहे? बघा, शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आज गेल्या अनेक दिवसापासून आपण चर्चा ऐकतात, माध्यमांच्या माध्यमातून ऐकतात. शेतकरी कर्जमाफी होणार, शेतकरी कर्जमाफी होणार. मध्यंतरी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. त्या योजनेच्या अंतर्गतमध्ये त्यांनी काहीतरी क्रायटेरिया ठेवले होते महाराष्ट्र शासनाने. 1 ते 66 कॉलमचा फॉर्म ठेवला होता.
तो 166 कॉलमचा फॉर्म ऑनलाईन शेतकऱ्यांना भरण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यावेळेला महाराष्ट्र शासनातर्फे असं जाहीर करण्यात आलं होतं की ह्याची जबाबदारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे ठेवली नव्हती. शेतकऱ्यांनी कुठेही जाऊन ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत आणि शेतकऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही अशा पद्धतीने केलं होतं. निश्चितच. परंतु कसं आहे, शेतकरी हा बँकेचा पाया आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा शेतकरी हा आमचा मूळ पाया आहे. आणि जे दोन्ही जिल्ह्यातले शेतकरी आहेत ते आमचे शेतकरी आहेत. आणि म्हणून आम्ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत एक योजना आखली की जरी आपली जबाबदारी शासनाने दिली नसली तरी आपली जबाबदारी आपल्याला झटकता येणार नाही. निश्चितच. आणि म्हणून त्या काळामध्ये आम्ही आमच्या सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखामध्ये, मग जव्हार असेल, मोखाडा असेल, तलासरी असेल, डहाणू असेल, मुरबाड असेल, शहापूर असेल, वाडा असेल, इव्हन वसईचा ग्रामीण भाग असेल, विक्रमगड असेल, ह्या ठिकाणी आम्ही बँकेची एक जबाबदारी उचलली की त्या ठिकाणी आमच्या कर्मचाऱ्यांसह अद्ययावत यंत्रणा आमच्या शाखेमध्ये ठेवली होती आणि शेतकऱ्यांचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची आम्ही त्या ठिकाणी जबाबदारी उचलली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमच्याकडे साधारणतः आता आपल्याकडे आपण जी काही कर्जमाफी दिलेली आहे त्या कर्जमाफीमध्ये साधारणतः 16,000 शेतकऱ्यांना 130 कोटीची कर्जमाफी शासनामार्फत मिळवून देण्याचं काम आपण केलेलं आहे. कर्जमाफी शासनाने केली, मिळवून देण्याचं काम आपण केलं. आणि मला तुम्हाला एक अभिमानाने सांगावं असं वाटतं की त्या काळामध्ये शासनाचे रोज वेगवेगळे नियम, वेगवेगळे निर्णय रोज होत होते आणि त्याची माहिती तात्काळ मागवली जायची. मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या कर्मचाऱ्यांनी त्यावेळेला 2-2 वाजेपर्यंत रात्री जागून काम केलंय. त्याच्यामागचा उद्देश असा आहे की माझा शेतकरी आहे, माझ्या जिल्ह्यातला शेतकरी आहे, त्याच्यासाठी कर्जमाफी मिळाली पाहिजे, तो कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडला पाहिजे. निश्चितच. आणि त्यासाठी माझ्या कर्मचाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मेहनत केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट एक अशी आहे की मध्यंतरी महाराष्ट्र शासनाचे आपल्या मुख्य सचिव आहेत, त्यांनी आमच्या धसई येथे शाखेला व्हिजिट दिली. त्यावेळेला त्यांनी कर्जमाफीची जी पूर्ण माहिती आहे ती त्या ठिकाणी बघितली आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने समाधान व्यक्त केलं की या बँकेने कर्जमाफीचं काम अतिशय चांगल्या आणि चोख पद्धतीने केलेलं आहे. खूप छान. म्हणजे एकंदरीतच असं म्हणता येईल की जगाच्या पोशिंद्याला एक आधार देण्याचं काम तुमच्या बँकेनं केलेलं आहे. आणि त्याचबरोबर ग्रामीण विकासासाठी बचत गट जे आहेत त्याच्यासाठी बँक नेमकं काय करते याच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे. मात्र साम संवादमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा साम टीव्ही. ब्रेकनंतर साम संवादमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आज आपण या ठिकाणी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जे अध्यक्ष आहेत राजेंद्र पाटील सर त्यांच्याशी चर्चा करतोय. आणि माझा पुढचा प्रश्नही ग्रामीण विकासाशी निगडित आहे. तो म्हणजे जेव्हा ग्रामीण विकास आपण म्हणतो त्यावेळेला बचत गटांचं जे महत्त्व आहे ते खूप असतं. मग अशा वेळेला बँकेकडून बरेचसे जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा असेल किंवा पालघर जिल्हा असेल इथं मेळावे घेतले जात आहेत. तुम्हाला काय वाटतं ग्रामीण विकासामध्ये बचत गटांचं महत्त्व किती आहे? कसं आहे, ग्रामीण विकासामध्ये बचत गटांचं महत्त्व खूप मोठं आहे. महिला सक्षमीकरणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे जे काही योजना दिल्या जातात, बचत गटांच्या माध्यमातून असतील, माविमच्या माध्यमातून असतील, महाराष्ट्र महिला विकास याच्या मार्फत महिलांनी आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. हो, निश्चितच. आज महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे आणि महिला ही पुढे आली पाहिजे. तिच्यासाठी बचत गटांची जी संकल्पना आहे ती अतिशय चांगली आहे. बचत गटाच्या माध्यमातून विविध योजना बँकेच्या माध्यमातून आखण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही नेहमीच अग्रेसर असतो. आणि म्हणून महिला बचत गटांची जी संकल्पना आहे ही अतिशय चांगली आहे. हो, निश्चितच. मात्र आणखी एक गोष्ट आहे ते म्हणजे आपल्या बँकेकडून या महिला बचत गटांसाठी नेमक्या कोणकोणत्या योजना राबवल्या जात आहेत? कसं आहे, बँकेतर्फे महिला बचत गटांसाठी खूप योजना आहेत. आतापर्यंत तुम्हाला एक सांगू इच्छितो की साधारणतः आपल्याकडे महिला बचत गटांच्या संदर्भात जर तुम्ही बोलायला गेलात तर 35,500 महिला बचत गटांची खाती आपल्या बँकेत आहेत. अच्छा. 35,500 म्हणजे महिला बचत गटांची खाती आहेत आणि 61 कोटी रुपये त्यांची रक्कम आपल्याकडे डिपॉझिट आहे महिला बचत गटांची. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांच्या माध्यमातून आपण बँकेमार्फत काम केलेलं आहे. साधारणतः 16,000 महिला बचत गटांना आपण
साधारण 134 कोटीचं कर्ज दिलं आहे आणि त्याच्यामध्ये आत्ताच्या घडीला साधारणतः 42-43 कोटी रुपये आपलं येणं आहे. परंतु एक महत्त्वाचं आणि आनंदाने सांगावं असं वाटतं की त्याच्यामध्ये एकही रुपया थकबाकी नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने महिला बचत गटांचं काम चालतं. ज्या पद्धतीने महिला बचत गटांना कर्ज दिलं जातं त्या महिला अतिशय चांगल्या पद्धतीने महिला बचत गट चालवून त्यांना व्यवहारी नॉलेज, आपण घेतलेलं कर्ज फेडलं पाहिजे वेळेत, ही संकल्पना त्यांच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने रुजलेली आहे. आणि म्हणून महिला अधिक सक्षम व्हाव्यात. महिला बचत गटांच्या माध्यमातून तुम्हाला मी एक सांगेन की महिलांनी फक्त बचत गट स्थापन करायचे, पैसे जमा करायचे, बँकेत ठेवायचे, छोटा मोठा उद्योग करायचा, ही संकल्पना झाली. माझं वेगळं मत आहे, त्या संकल्पनेच्या बाहेर महिलांनी पडलं पाहिजे. आणि यासाठी संकल्पनेच्या बाहेर पडलं तर नेमकं काय केलं पाहिजे, यासाठी आम्ही प्रत्येक दोन्ही जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी महिला बचत गटांचे मेळावे आयोजित करतो. आणि आता आमचा जव्हारला चालतवाड इथे मेळावा झाला, त्याच्यानंतर वसईला शिरसाड इथे मेळावा झाला, डहाणूला काशाळेला मेळावा झाला, डहाणूला मेळावा झाला. अजून पुढच्या काळामध्ये आम्ही ठाण्यामध्ये मेळावे झाले, ठाण्यामध्ये असतील, मुरबाडमध्ये असतील, भिवंडीत असतील. अजून या पुढच्या काळामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये महिला बचत गटांचे मेळावे आम्ही घेतो आहे आणि त्या माध्यमातून महिलांना आम्ही असे जनजागृती करतो. माझं असं एक स्वप्न आहे की महिला सक्षम झाल्या पाहिजेत, नुसत्या सक्षम झाल्या पाहिजेत नाही तर बचत गटाच्या माध्यमातून एखादा तुम्हाला जर उद्योगधंदा करायचा असला तर तुम्हाला आर्थिक पाठबळ लागतं. आणि माझं त्यांना असं आव्हान आहे की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे भरपूर निधी आहे, आर्थिक पाठबळ तुमच्यामुळे बँक उभी करेल तुमच्या पाठीमागे. आमचं असं स्वप्न आहे की या दोन्ही जिल्ह्यातल्या महिला या उद्योजक झाल्या पाहिजेत आणि महिलांना उद्योजक करण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रयत्न चालू आहेत. त्या दृष्टीने आम्ही या पुढच्या काळामध्ये झालेले आहेत. या पुढच्या काळामध्ये आम्ही वेगवेगळे मेळावे घेणार आहेत आणि ते मेळावे घेऊन नुसते मेळावे घेऊन चालणार नाही आहेत, तर ते उद्योग कशा प्रकारे करावे त्याचं प्रशिक्षण आम्ही त्या महिलांना देणार आहोत. वेगवेगळ्या पद्धतीचं आता तुम्ही बघत असाल की लिज्जत पापड झालं, लोणचं झालं, ह्या ज्या काही ब्रँड आले हे लगेचच आले नाही आहेत, यांना स्ट्रगल करून पुढे यावं लागलं. म्हणून ही उदाहरणं आम्ही महिलांना मेळाव्यातून देतो आहे की वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योग तुमच्यासाठी करण्याच्या माध्यमातून तुम्ही उभं राहिलं पाहिजे, पुढे आलं पाहिजे, कोणते उद्योग केले पाहिजेत यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण बँकेमार्फत या पुढच्या काळामध्ये देणार आहे. आम्ही त्यांना प्रशिक्षण देणार आहोत आणि त्यांना पुढे करणार आहोत. त्यांची मेहनत, त्यांनी पुढे यायचं आहे, आर्थिक पाठबळ बँक देणार आहे आणि या दोन्ही जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीच्या महिला उद्योजक होतील असा विश्वास या पुढच्या काळामध्ये मला वाटतो. हो, निश्चितच. म्हणजे तुमचे जे प्रयत्न आहेत ते नक्कीच यशस्वी होतील. मात्र आणखी एक प्रश्न आहे, म्हणजे प्रश्न म्हणण्यापेक्षा सध्या सगळीकडे चर्चा आहे आणि ती म्हणजे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इस्रायल दौऱ्याची. तर हा दौरा नेमका कशाबद्दल आहे? कसं आहे, गेल्या 2 वार्षिक सर्वसाधारण सभा ज्या बँकेच्या होतात त्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आमच्या दोन्ही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडे एक मोठ्या प्रमाणात मागणी झाली आमच्याकडे. मागणी अशा पद्धतीची झाली की आज आपण जी काही शेती करतो ती पारंपरिक शेती करतो आणि पारंपरिक शेतीचे दिवस राहिले नाहीत. मजुरांची वाढती महागाई, मजुरांची टंचाई, त्यांचे वाढलेले मजुरीचे दर, फर्टिलायझर्सचे वाढलेले दर आणि उत्पन्न जे काय मिळतं त्यापासून, हे मूळ प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांनी काढलेलं उत्पन्न त्याच्या खर्चापेक्षा जास्त असलं पाहिजे. आज परिस्थिती उलटी आहे, आज शेतीचा खर्च जास्त होतो आणि उत्पन्न कमी होतं आणि म्हणून शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. ह्याच्यामध्ये आमच्याकडे अशी मागणी आली मागच्या 2 वार्षिक सभेमध्ये की साधारणतः या पारंपरिक पद्धतीच्या शेतीला छेद देऊन आधुनिक पद्धतीने कुठेतरी आपण शेती करून शेतकऱ्यांना पुढे आणणार आहोत का, अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी झाली. आणि मग हे आधुनिक पद्धतीचं जर तंत्रज्ञान वापरायचं असेल तर इस्रायलसारख्या प्रगत देशामध्ये जिथे शेतीचं आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं, कमी पावसामध्ये अधिक पद्धतीने चांगली कशी शेती करावी, चांगल्या पद्धतीने ड्रीप इरिगेशन कसं करावं, ह्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना नेऊन त्या ठिकाणी तंत्रज्ञान त्यांना द्यावं अशा पद्धतीची मागणी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये झाली. आणि प्रशिक्षणाच्या निधीपोटी आम्ही बँकेने एक विशिष्ट असा निधी राखून ठेवला होता, त्याची तरतूद केली होती. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारकडे सहकार आयुक्तांकडे एक पत्र पाठवलं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की त्या ठिकाणी शेतकऱ्यांना इस्रायलमध्ये नेऊन प्रशिक्षण देऊन पारंपरिक पद्धतीची शेतीला छेद देऊन दुष्काळावर जर मात करायची असेल तर कमी पावसामध्ये अधिक पद्धतीने चांगली कशी शेती करता येईल या दृष्टिकोनाने आपल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे.
आणि त्या दृष्टीने आम्ही परवानगी मागितली, आम्हाला आत्ताच परवानगी मिळालेली आहे. आणि म्हणून दोन्ही जिल्ह्यातले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना आम्ही मध्यम मुदतच्या माध्यमातून म्हैस कर्जाचं वाटप केलेलं आहे. दुग्ध व्यवसाय करतात, काही लोकांना शेडनेटचं वाटप केलेलं आहे. त्या शेडनेटमध्ये भाजीपाला, फळ लागवड असेल, मिरची असेल, विविध पद्धतीचे प्रयोग त्या ठिकाणी करतात. काही ठिकाणी फलोद्यानच्या अंतर्गतमध्ये काजू लागवड आहे, चिकू लागवड आहे, आंब्याची लागवड आहे. त्याच्यावर काही प्रक्रिया उद्योग करता येतील का, या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये आपण दिलेली कर्ज शेतकऱ्यांना आणि त्या क्षेत्रामध्ये काम करत असलेले आपले शेतकरी यांना त्या त्या क्षेत्रामधलं प्रगत तंत्रज्ञान कसं मिळावं आणि मिळालं तर त्याचा कसा फायदा होईल, या दृष्टिकोनातून जिल्ह्यातले 58 शेतकरी, 19 संचालक आणि 3 अधिकारी हे महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या माध्यमातून प्रशिक्षणाला आपण इस्रायलला पाठवतो. वा, खूप छान, खूप छान प्रयोग आहे हा तुमचा आणि म्हणण्यापेक्षा एक योजना खूप छान आहे. मात्र शेवटची 2 मिनिटं आहेत, त्याच्यामध्ये आणखी एक प्रश्न उपस्थित केला जातो किंवा चर्चा आहे ती म्हणजे बँक एक आहे मात्र जिल्हे 2 आहेत, पालघर आणि ठाणे. तर या बँकेचं विभाजन होणार असल्याची ही चर्चा आहे, त्याविषयी काय सांगा? कसं आहे, बँकेचं विभाजन हे रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत येते. बँकेच्या विभाजनाचा मुद्दा आमच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अनेक वेळा गाजला. गेल्या वेळेला पण आम्ही बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये तसा ठराव घेतलेला आहे, मासिक सभेत ठराव घेतलेला आहे. तसा प्रस्ताव आम्ही नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेकडे पाठवलेला आहे. रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीतील चेंडू आहे तो. रिझर्व्ह बँकेने ज्या वेळेला मान्यता देईल त्यावेळेला दोन्ही बँकेचं विभाजन होणारच आहे. निश्चितच. आता एक शेवटचा प्रश्न तो म्हणजे तुम्ही ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहात, तर त्या नात्याने ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जे काही नागरिक आपल्याला बघतायत, जे शेतकरी बघतायत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? कसं आहे, लोकनेते हितेंद्रजी ठाकूर असतील, खासदार कपिल पाटील साहेब असतील, कथोरे साहेब असतील, केळकर साहेब असतील, यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम करत असतो. माझे उपाध्यक्ष असतील, CEO असतील किंवा माझे सर्व ज्येष्ठ संचालक असतील, आम्ही एकमताने निर्णय घेत असतो आणि हे निर्णय घेत असताना लोकांच्या हितासाठी निर्णय घेतो. आज तुमच्या माध्यमातून मी तुमचे आभार मानतो की तुम्ही मला संधी दिली माझ्या बँकेची बाजू मांडण्याची. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या माध्यमातून मी सर्व ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जनतेला असं सांगू इच्छितो की बँक तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही मागे यायचं नाही. कोणतीही गोष्ट करायची असली तर आर्थिक पाठबळ लागतं. आर्थिक पाठबळ बँकेकडे भरपूर आहे, बँक तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही पुढे व्हा, उद्योजक बना, शिका आणि पुढे या. बँकेच्या माध्यमातून आपल्याला जेवढा विकास दोन्ही जिल्ह्याचा करता येईल तेवढा करायचा. निश्चितच सर, म्हणजे तुमची जी योजना आहेत, रिडेव्हलपमेंट असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी योजना आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, बचत गट आहेत, या सर्व योजनांच्या माध्यमातून तुम्ही पालघर जिल्हा आहे किंवा ठाणे जिल्हा आहे त्या सर्वांपर्यंत, सर्वांच्या घराघरापर्यंत पोहोचण्याचा जो एक प्रयत्न केलेला आहे त्याला यशही येताना दिसते. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलेलं आहे, चर्चा केली आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू. आणि यासोबतच आजच्या आपल्या साम संवाद या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात नवीन चर्चेसह. तोपर्यंत पाहत रहा साम TV.